कशी पाठवायची? तर वळूया आपल्या पहिल्या भागाकडे, ई फाईलची ओळख आणि निर्मिती. ई फाईल ही संकल्पना समजायला तशी खूपच सोपी आहे. बघा, जसं आपण आपल्या नेहमीच्या फिजिकल फाईलला एक जाड असं कार्डबोर्ड कव्हर लावतो ना, नोटिंग आणि पत्रांसाठी, अगदी तसंच ई फाईल म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एक प्रकारचं डिजिटल कव्हर पेज आहे. हे कव्हर तुमचे सगळे अधिकृत रेकॉर्ड्स अत्यंत सुरक्षितपणे एकाच ठिकाणी बांधून ठेवतं. आणि या सगळ्या प्रवासाची सुरुवात कुठून होते? तर डॅशबोर्डवर दिसणाऱ्या एका महत्त्वाच्या मेनूमधून. डॅशबोर्डच्या डावीकडे जो ई फाईल नावाचा मुख्य पर्याय दिसतो ना, बस तिथेच क्लिक करून आपण या प्रक्रियेचा अगदी सहज श्री गणेशा करू शकतो. एकदा का नमस्कार. आपण आता ई फाईल कशी बनवायची हे बघणार आहोत. आता स्कॅन करून आपलं आवकपत्र किंवा रिसिप्ट तयार झालेली आहे किंवा इनबॉक्सद्वारे आपल्याला रिसिप्ट प्राप्त झालेली आहे, तर त्याला आपण कशा पद्धतीनं फाईलमध्ये ठेवता येईल हे आपण बघणार आहोत. तर आपल्या लॉग इन पेजच्या स्क्रीनच्या डाव्या बाजूला ई फाईल नावाचं टॅब आहे, त्यावर आपण क्लिक करणार आहोत. ई फाईलवर क्लिक केल्यानंतर आपली जी स्क्रीन ओपन होते आहे त्यामध्ये डाव्या बाजूला आपल्याला रिसिप्ट नावाचं टॅब दिसणार आहे, त्यावर क्लिक करणार आहोत. तर यामध्ये इनबॉक्समध्ये आपल्याला इतरांकडून आलेले रिसिप्ट दिसतील आणि क्रिएटेडमध्ये आपण तयार केलेली रिसिप्ट दिसणार आहे. यानंतर आपण क्रिएट केलेल्या रिसिप्टला आपण एका फाईलमध्ये ठेवणार आहोत. यासाठी आपल्याला वरच्या बाजूला पुट इन अ फाईल नावाचं एक टॅब दिसतंय, तर या टॅबवर आपण क्लिक करतोय आणि या टॅबवर क्लिक केल्यानंतर या पद्धतीनं फाईलचं कव्हर पेज तयार होणार आहे. आणि या ठिकाणी जर आपण अगोदर फाईल तयार केल्या असतील तर त्या दिसतील, आणि समजा फाईल नसेल तर आपण क्रिएट न्यू फाईलमधून फाईल तयार करणार आहोत. या ठिकाणी दोन प्रकारचे ऑप्शन्स दिसत आहेत, नॉन एस एफ एस आणि एस एफ एस. तर आपण नॉन एस एफ एस फाईलमधून आपण हे ड्रॉपडाऊन मेनूमधून आपण निवडणार आहोत आणि त्यानंतर त्या फाईलचा विषय जो असेल तो लिहिणार आहोत. भाषा मराठी सिलेक्ट करणार आहोत आणि क्रिएट करणार आहोत. कॅटेगरी जी जनरल किंवा इतर जी आपण निवडलेली आहे ती असणार आहे. जर एखादा विषय किंवा एखादी फाईल ही आपल्या रेग्युलर विषयापेक्षा वेगळी असेल तर एस एफ एस हे आपण निवडून या पद्धतीनं फाईल तयार करू शकतो. एस एफ एसमध्ये आपल्याला सर्व जे ड्रॉपडाऊन मेनू आहेत ते नसतील, त्या ठिकाणी त्याच्याऐवजी ऑफिसचं नाव, इयर आणि सेक्शन वगैरे हे टाईप करावं लागतील. आणि आपण क्रिएट फाईलवर आता आपण क्लिक करतो आहे आणि क्रिएट फाईल क्लिक केल्यानंतर आपल्याला एक मेसेज येईल की बाबा फाईल जनरेट झाली, तर पुन्हा ती डिलीट करता येत नाही. तर आपण त्यावर प्रोसीड या ह्याच्यावर आपण क्लिक करणार आहे आणि पुढं जाणार आहोत. त्यानंतर पुन्हा एकदा फाईलचा विषय आपण हे करतो आहे, त्याचा रिमार्क लिहून आपण ओके या वर क्लिक करणार आहे आणि या पद्धतीने आता आपली फाईल तयार झालेली आहे. या ठिकाणी आपल्याला नोट लिहिता येईल, आपल्याला मसुदापत्र लिहिता येईल या फाईलमध्ये. उजव्या बाजूला आपल्याला जे आवकपत्र आहे किंवा रिसिप्ट आहे ती दिसती आहे आणि डाव्या बाजूला आपली नोट लिहिण्याची किंवा टिपली लिहिण्याची जागा ही तयार झालेली आहे. या ठिकाणी आपल्याला टिप्पणी लिहिता येईल. ॲड ग्रीन नोटवर आपण क्लिक केलं तर या ठिकाणी आपल्याला आपली टिप्पणी टाईप करता येईल आणि ती टाईप करून या ठिकाणी आपल्याला पाठवता येईल, किंवा वर्डमध्ये जी टाईप केलेली असेल ती आपल्याला इकडे पाठवता येईल, किंवा आपल्याला जे आय एस एम आहे आय एस एममध्ये एडिटरमध्ये टाईप करून तो इथे कॉपी पेस्ट करता येईल.
जर रेडमध्ये वर रिबन दिसत असेल तर आपली टिप्पणी सेव्ह झालेली नाही आहे, आणि जर रेडमध्ये दिसत असेल तर तिथं आपण सेव्ह केलं तर ही टिप्पणी सेव्ह होणार आहे. या टिप्पणीवर आपल्याला कसं काम करायचं आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. एक अत्यंत महत्वाचं पाऊल आहे. आता पाहूया आपला दुसरा महत्वाचा भाग, SFS विरुद्ध नॉन SFS फाईल. आता इथे एक थोडा तांत्रिक पण अत्यंत महत्वाचा मुद्दा येतो. कामाचं अचूक वर्गीकरण करण्यासाठी या दोन प्रणालींमधला फरक समजणं खूप गरजेचं आहे. मुख्य फरक असा आहे की नॉन SFSमध्ये सिस्टम ड्रॉपडाऊन मेनूमधून प्रमाणित माहिती आपोआप घेते, पण दुसरीकडे SFS म्हणजेच सिंगल फाईल सिस्टममध्ये आपल्याला विषय आणि नावे स्वतः टाईप करण्याची मुभा मिळते. बघा, जेव्हा आपण नॉन SFS हा पर्याय निवडतो ना, तेव्हा काय होतं, विभागाची जे काही स्टँडर्ड माहिती असते ती ड्रॉपडाऊन फील्डमध्ये आपोआप भरली जाते. याने आपला डेटा एंट्रीचा खूप वेळ वाचतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फाईल तयार करण्याची प्रक्रिया अगदी जलद आणि बिनचूक होते. पण समजा ड्रॉपडाऊनमध्ये तो विषयच नसेल तर तिथेच SFS पर्याय कामी येतो. अशा वेळी आपण फाईलचं नाव, वर्ष आणि विभागाचं नाव मॅन्युअली टाईप करू शकतो. सांगायचा मुद्दा हाच की ड्रॉपडाऊनमध्ये पर्याय नाही म्हणून आपलं कोणतंही प्रशासकीय काम थांबून राहत नाही. वर्कफ्लो सतत चालू राहतो. यानंतर आपण वळतोय तिसऱ्या आणि एका अतिशय प्रॅक्टिकल भागाकडे, पावती म्हणजेच रिसिप्ट फाईलमध्ये जोडण्याची प्रक्रिया. तर एकदा का आपले डिजिटल फोल्डर तयार झालं की पुढची पायरी म्हणजे बाहेरून आलेलं एखादं पत्र किंवा डॉक्युमेंट त्यात ठेवणं. हे डॉक्युमेंट रिसीट इनबॉक्समधून प्रवास करतं आणि थेट पुट इन अ फाईल या ॲक्शन मेनूपर्यंत पोहोचतं. इथूनच आपण ते डॉक्युमेंट आपल्या मुख्य फाईलमध्ये अत्यंत सुरक्षितपणे जोडू शकतो. ही संपूर्ण प्रक्रिया म्हणजे जणू काही एखाद्या कागदाला पंच मशीननी भोकं पाडून तो फाईलमध्ये नीट लावून ठेवण्यासारखीच आहे. फक्त इथे सगळं डिजिटल होतं. क्रम अगदी सोपा आहे. आधी रिसिप्ट इनबॉक्स उघडा, विशिष्ट पावती निवडा, पुट इन अ फाईलवर क्लिक करा, योग्य ती टार्गेट फाईल निवडा आणि शेवटी अटॅचवर क्लिक करा. झालं. इथे एक अतिशय महत्त्वाचा सुवर्ण नियम कायम लक्षात ठेवायला हवा. मॅन्युअलनुसार भौतिक म्हणजेच फिजिकल पावत्या या फक्त फिजिकल फाईलमध्येच ठेवल्या पाहिजेत. पण इलेक्ट्रॉनिक पावत्या मात्र फिजिकल आणि इलेक्ट्रॉनिक अशा दोन्ही प्रकारच्या फाईल्समध्ये साठवता येतात. हा नियम जर आपण पाळला तर रेकॉर्ड्समध्ये होणारा संभाव्य गोंधळ नक्कीच टळेल. आणि आता शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा टप्पा, फाईल पुढे पाठवणे. आपण फाईल तर बनवली, त्यात कागदपत्रही जोडली, पण आता ती पुढे गेल्याशिवाय हे चक्र पूर्ण कसं होणार? योग्य प्राप्तकर्ता म्हणजेच रिसीव्हर निवडून ही फाईल पुढील अधिकाऱ्याकडे सेंड केली जाते. यामुळे कामात विलंब होत नाही आणि फाईल नेमकी कोणाच्या डेस्कवर आहे हे अगदी पारदर्शकपणे ट्रॅकही करता येतं. आता पाठवताना सहीचा प्रश्न येतो, बरोबर? तर फाईल पाठवण्यासाठी ही सिस्टम आपल्याला खूप लवचिक पर्याय देते. गरजेनुसार तुम्ही आधार आधारित साइन वापरू शकता किंवा टोकन आधारित DSC म्हणजे डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट वापरू शकता. आणि जर सहीची गरज नसेल तर सहीशिवाय नॉर्मल सेंड करण्याचा पर्यायही यात अगदी सहज उपलब्ध आहे. पण अनेकदा काय होतं, कामाच्या गडबडीत चुकून एखादी फाईल चुकीच्या व्यक्तीला पाठवली जाते. होतं ना असं? मानवी चूक आहे. अशा वेळेसाठी सँडबॉक्समध्ये पुल बॅक नावाचं एक अत्यंत आश्चर्यकारक आणि दिलासा देणारं फीचर दिलेलं आहे. जर फाईल भलतीकडेच गेली असेल तर या पुल बॅक पर्यायाचा वापर करून ती लगेच परत ओढून घेता येते. पण इथे एकच महत्त्वाची अट आहे बरं का, ज्याला फाईल पाठवली आहे त्याने ती उघडून त्यावर कोणतीही ॲक्शन घेतलेली नसावी, तरच हे फीचर काम करतं. आहे की नाही एकदम भारी? तर ह्या सगळ्या डिजिटल कार्यपद्धती समजून घेतल्यानंतर आता थोडा विचार करा. फाईल कशी बनवायची, त्यात रिसिप्ट कशी जोडायची आणि ती अचूकपणे पुढे कशी पाठवायची, हे आता आपल्याला माहीत आहे. मग आता तुमची पुढची महत्त्वाची फाईल या सिस्टममधून किती वेगाने प्रवास करेल? नक्कीच खूप जलद. ह्या ज्ञानाचा वापर करून आपला प्रशासकीय कार्यप्रवाह आणखी गतिमान होईल यात काहीच शंका नाही. चला तर मग ह्या डिजिटल प्रवासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.